मित्रांनो, वय 23, दीड वर्षाची तयारी, ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड, तरी देखील जनरल बँकिंगच्या 3 पोस्ट आहे का काढलेल्या आहेत आपल्या या विद्यार्थ्यांना. नमस्कार, मी अतिश शिंदे. आज आपल्यासोबत आहेत कुणाल भाऊसाहेब गुरव. यांनी वयाच्या 23व्या वर्षी आरआरबी पीओ, एसबीआय क्लर्क आणि आयबीपीएस क्लर्क अशा तिन्ही पोस्ट आहे का क्रॅक केलेल्या आहेत. आणि विशेष बाब म्हणजे हे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत. आणि आपल्याला तर माहिती आहे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हटल्यानंतर त्यांचं इंग्लिश असेल किंवा क्वांट असेल, रिझनिंग असेल, हे किती स्ट्रॉंग असतं. तर आज आपण आहे का त्यांचा हा दीड वर्षाचा प्रवास आणि दीड वर्षात त्यांनी ज्या केलेल्या चुका आहेत, ठीक आहे, आणि त्या चुकांनंतर त्या चुका सुधारून त्यांना हे मिळालेलं यश आहे, त्याच्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करू. तर कुणाल, तुम्ही आता प्रवास नेमकं बँकिंगचा कसा सुरुवात केली ह्या बँकिंगच्या प्रवासाला? ग्रॅज्युएशन झालं माझं 2024 ला. हम्म. मग काय करायचं माहित नव्हतं हा. तेव्हा. सगळे म्हणायचे एमपीएससी कर, युपीएससी कर, हे कर ते कर. हा. मग कोण म्हणलं एमबीए कर. हा. म्हणलं एमबीए करू, म्हणलं विचारलं घरात, बोललो मी एमबीए करू का असं हा. तसं. घरचे म्हणले नाही, बाकीचे कुठं स्पर्धा परीक्षेची तयार कर, जरा तू पहिल्यापासून आहेस थोडाफार त्यात बाबतीत चांगला कर. मग सिनियर होते माझे इथं आयबीपीएस ला, संकल्पला इथं होते आपल्याच क्लासला होते. क्लासला. Okay. त्यांचं माझं बोलणं झालं, असं असतं काय हा. म्हणजे बँकिंग वगैरे आहे म्हटले. हम्म. आणि त्यांनी मला फक्त सांगितलं एएफओ नावाची पोस्ट असते आपल्या ऍग्रिकल्चर वाल्यांसाठी, Okay. त्यासाठी आपण तयारी करायची म्हणले. हा, हा. म्हटलं ठीक आहे, म्हटलं करू आपण तयारी. मग घरातल्यांना सांगितलं चाललोय म्हटलं पुण्याला, असं पुण्याला सांगितलं घरातल्यांना, माहित नव्हतं कुठं ना. मग घरच्यांना सांगितलं पुण्याला चाललोय म्हणून. आणि आलो संभाजीनगरला. मग इथं आलो, घरातल्यांचा फोनाला पोहोचला का, म्हटलं हा पोहोचलो, सगळं झालं, बोलणं झालं. हा. आणि मग मित्रांशी बोलणं केलं मी, कसं काय असते बँकिंग वगैरे काय ते. मग ते बोलले असं ऍग्रिकल्चरचं असते पोस्ट आहे एफओ नावाची, त्याची तयारी तू चालू कर म्हणले. बँकिंग काय आपल्याला जमत नाही ऍग्रिकल्चर स्टुडंटना, आपलं काय सिनियरने सांगितलं तुम्हाला? हा सिनियर म्हणजे तसे एफओ कर म्हणले. मग अनेक सिनियर होता, तो बोलला नाही जनरल बँकिंग कर. म्हटलं ठीक आहे, बघू म्हटलं काय असेल ते करू म्हटलं. मग 2024 ला जूनला इथे आलो, आपली प्रारंभ 5 बॅच होती, त्यामध्ये जॉईन झालो. मग आपले ऍग्रिकल्चर चालूच होतं, माझ्या ऍग्रिकल्चरचा स्टडी चालू होता प्रॉपर. चालू केला स्टडी आहे जून पासून मी. जून पासून मागच्या वर्षी 2025 2024 ला 24 जून पासून तुम्ही स्टडी हा. स्टार्ट केला. आणि सुरुवातीचं 1 वर्ष मग तुम्ही एएफओ केले, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर की जनरल नाही बँकिंग? ना, पूर्णतः एएफओ केलं. पूर्णतः 3 महिने बॅच केली, बॅच हा. मधून सोडली, एएफओ फुल टाइम मेन्सचा पेपर चालू बॅच मध्ये सोडून तुम्ही एएफओ ची स्टडी केली. हो. मग एएफओ ची एक्झाम किती वेळेस दिली तुम्ही? 2 वेळा दिली. 2 वेळेस. काय आला त्याच्यामध्ये निकाल? निकालात फायनल इयर म्हणजे फायनल मेरिटला होतो. 2 हा. टाइम इंटरव्ह्यू दिला एएफओचा, पण मेन्सचा स्कोर कमी येत होता, त्यामुळे नाही झालं दोन्ही वर्षी माझं. म्हणजे पहिल्याच वेळेस एएफओ दिली, तुम्ही इंटरव्ह्यूला गेले, दुसऱ्या हो. वेळेस पण एएफओ दिली, इंटरव्ह्यूला Interview गेले. आणि त्याच्यानंतर मग जनरल बँकिंग करायचा विचार कधी मनात आला? जेव्हा म्हणजे एएफओची ह्या वर्षी मला प्री दिली होती, त्याला हा. मार्क चांगले होते. आणि हा. मागल्या वर्षी मी एएफओचा स्टडी करत होतो ना. म्हणजे काय करायचं आपलं काय असतं, प्री फक्त पास करायचे एएफओच्या मुलांना, एवढं आपलं माहित असतं. हा. मग त्याचा अभ्यास प्री पुरता मी 5 वर्ष अभ्यास केला होता. पण हा. मागल्या वर्षी माझी आयबीपीएस पीओ प्री निघली. हा. आणि मेन्सला मला पेपर म्हणजे व्यवस्थित वाटलं, ठीकठाक वाटलं. मग नंतर वाटलं सरना म्हटलं मी असं की सर मला जरा जनरल बँकिंगला जरा चांगलं स्कोर येतील वगैरे वाटतंय मला असं. प्रशांत सर? हा, प्रशांत सरना म्हटलं ओके. असं असं. प्रशांत सर म्हणले बघ तुम्ही काय करता, असं म्हणले तुमच्या हा. ह्यानं बघा म्हणले. मग आत्ताचा ह्या वर्षीचा ह्याचा पेपर झालाय, प्रीचा पेपर झाला एएफओचा. एएफओचा. मग त्यामध्ये स्कोर माझे बघितले, इंग्लिशला डायरेक्ट 25 पैकी 22 मार्क आले होते. सर म्हणले तू जनरल बँकिंग कर, एएफओ नको येऊ म्हणले, तू जनरल बँकिंग कर. ओके. इंग्लिश की 25 पैकी 22? हा, येस बस. वा, चांगले होते इंग्लिशला मार्क. म्हणून म्हणलं चालते जनरल बँकिंग करू स्टार्ट. मग तेव्हापासून जनरल बँकिंग चालू केला. रिझल्ट आले त्यामुळे. रिझल्ट टोटल आता हे 3 तर रिझल्ट आले. हो. अजून कुठले रिझल्ट आहेत का? आता बाकी काय नाही, फक्त ओएसएलचा मेन्सचा पेपर दिला आहे अजून. ओएसएलचा मेन्सचा मेन्सचा दिलेला आहे. दिला. आणि आरबीआय करणार आहेत की नाही? आरबीआय नक्कीच, आरबीआय नाबार्ड तर आपला ऍग्रीवाल्यांचा जीवाचा विषय. ठीक आहे, चालेल. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, बघा आता सुरुवातीला आहे का, आता कुणाल विषयी जर बघायला गेलं तर त्याला बँकिंग काय हे माहित नव्हतं कसलंच. ठीक आहे. मग आता घरच्यांच्या सांगण्यावरून की कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची म्हणून आहे का, अकॅडमिक्स मध्ये आय थिंक हुशार होता. 12वीला किती मार्क पडलेले? 12ला 76%. 76. आणि 10वीत? 10वीला 86%. 86%. अकॅडमिक्स मध्ये हुशार होता म्हणून घरचे काय म्हटले की स्पर्धा परीक्षेची तयारी कर, म्हणून घरच्यांना सांगून पुण्याला चाललोय म्हटला. आला संभाजीनगरला. बँकिंग विषयी काही माहित नव्हतं. इथं सिनियरचा सल्ला घेतला. सिनियरने आहे का सांगितलं की एएफओ कर. सुरुवातीला त्यानं एएफओ केलं. म्हणजे ऍज अ ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट, प्रत्येक ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटचं स्वप्न असतं की बाबा आपल्याला बँकेमध्ये ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून लागायचंय. तसंही त्याने 1 वर्ष काय केली, तयारी केली एएफओची. पण आता पहिल्या वर्षी आहे का, ज्यावेळेस एएफओची एक्झाम दिली, तो इंटरव्ह्यूला गेला. ठीक आहे. पण म्हणजे प्री निघली, मेन्स निघली, इंटरव्ह्यूला गेला. इंटरव्ह्यू नाही निघला. दुसऱ्या वेळेस देखील तसंच झालं. पण आहे का, त्यानं लगेच त्यातच गुंतून राहिलेलं नाहीये. शिक्षकांचा सल्ला घेतला आणि शिक्षकांच्या सल्ल्याप्रमाणे लगेच तो काय झाला लक्षात ठेवा, शिफ्ट झाला. कशामध्ये शिफ्ट झाला? जनरल बँकिंगची तयारी त्यानं आहे का स्टार्ट केली लगेच कुणालनं. तर तुम्ही तसंच आता खूपदा मुलं काय करतात लक्षात ठेवा, खास करून ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष नुसतं एएफओ एएफओ एएफओ, मला ऍग्रिकल्चर एक्झाम द्यायची म्हणतात आहे का, जनरल बँकिंगकडे शिफ्ट होत नाही. तुमच्यामध्ये पोटेन्शियल असतं, त्या पोटेन्शियलचा वापर करा. तुम्ही देखील आहे का पोस्ट काढू शकता. तर कुणाल मग आता आहे का, मला सांगा आता इंग्लिश, सगळ्यात पहिले तर आपण इंग्लिश बद्दल बघूया आता. इंग्लिशमध्ये जवळपास तुम्हाला 25 पैकी किती मार्क होते? 22 मार्क. 22 एएफओला ना, एवढे मार्क होते इंग्लिशला. इंग्लिशची तयारी कशी केली तुम्ही?
इंग्लिश म्हणजे ऍग्रिकल्चर इंग्लिश खराब असतं सगळ्यांचा पहिल्यांदा समज आहे. मग मला पण वाटायचं माझं खराबच आहे असं वाटायचं मला. मी तर आलो सुरुवात केली इंग्लिश लेक्चर वगैरे क्षितिज सर होते आपले. क्षितिज सरांची बोलणं वगैरे केलं असं मला इंग्लिश मला हे फक्त प्री पास करायचं आहे मला फक्त एवढं माहिती आहे. आम्हाला इथे काय आलेलं काय सांगितलं मुलांनी म्हणजे जुन्या मुलांनी की इंग्लिशचाच कट ऑफ निघत नाही मुलांचा. मग मला सांगायची 1 मार्काचा कट ऑफ लागतो तो निघतच नाही तो एफ वाल्यांचा कट ऑफ. मग इंग्लिशच तयार करायला लागले म्हणलं चांगलं. मग क्षितिज सरांसोबत म्हणजे बोलणं वगैरे झालं. बॅच मध्ये असताना सगळे लेक्चर वगैरे केले प्रॉपर इंग्लिशचे. आणि सरांनी सांगितलं असं वगैरे पेपर वगैरे रीड कर वगैरे. मग ते थोडंफार स्टार्टिंगला केलं होतं. त्याच्यानं काय झालं म्हणजे स्पीड वाढली माझी ना इंग्लिशची वाचण्याची वगैरे. त्याच्यामुळे मग आता इंग्लिशचा रिझल्ट चांगले आले. स्कोर वगैरे येतो इंग्लिशला चांगला आता. ओके. मला सांगा इंग्लिश विषयाची तयारी करताना एएफओ असेल किंवा जनरल बँक कुठलीही आता पीओ असेल क्लर्क असेल न्यूजपेपर रिडिंग महत्वाची आहे का? हो, स्टार्टिंगला तर 100% आहे. कारण की स्पीड वाढतो आपला न्यूजपेपर रिडिंग करताना. कारण नवीन शब्द येतात ना आपल्याला दिसण्यात. मग आपण बघतो ह्या शब्दाचा अर्थ काय राव असं म्हणजे चेक करत असतो ना कायम. त्यामुळे चांगला आहे न्यूजपेपर रिडिंग. आता विद्यार्थी मित्रांनो आता कसं आहे की खूप सारे विद्यार्थी आहेत आपले आता की त्यांना आम्ही क्लासमध्ये देखील आपल्या रेग्युलर बॅचेसमध्ये सांगत असतो की पोरांनो न्यूजपेपरची रिडिंग करा. आता ह्याला 25 नॉट अ जोक बरं एएफओला 25 पैकी 22 मार्क पाडणं मुलांना 1 मार्क पडत नाहीये सेक्शनल कट ऑफ निघायचे वांदे असते. तर आपल्या पठ्ठ्याने किती पडलेले आहेत 22 मार्क पडलेले आहेत 25 पैकी. ठीक आहे मग आता सुरुवात बेसच आहे तुमचा. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये काय येत नसेल तर तुम्हाला न्यूजपेपर रिडिंग ही मस्ट आहे. त्यातले ओकॅब असेल वर्ड असतील हे तुम्हाला करावेच लागतील. त्यासोबत तुमचे जे शिक्षक असतील शिक्षकांचा सल्ला घेणं त्यांच्याकडून गायडन्स घेणं त्यांनी जे शिकवलं त्याच्यावरती लक्ष देणं देखील आहे का इम्पॉर्टंट आहे. आता कुणाल मला सांगा आता ज्यावेळेस तुम्ही जनरल बँकिंगवर शिफ्ट झाले त्यावेळेस तुम्हाला नेमकं कुठले प्रॉब्लेम सर्वात मेजर प्रॉब्लेम कुठले आलते? मी तुम्हाला मगाशी म्हणलं म्हणजे बॅच मधून सोडलेली होती. आता म्हणलं 3 महिने बॅच केली 3 महिने बॅच केली म्हणलं फक्त काढायची एफओची मेनचा अभ्यास चालू करायचा म्हणून बॅच केली होती मी. बॅच मध्ये सोडलेली मधले टॉपिक राहिले सगळे बऱ्यापैकी 4-5 टॉपिक तसे राहून गेले माझे. अजून 2-3 नाही आले मला टॉपिक येत नाहीत अजून तरी कॉन्टचे. तरी पण म्हणलं मग ते केले रिपीट बॅच केली म्हणजे थोडीफार आकाशांची बॅच वगैरे घेतली आणि तेच रिपीट करून टाकलं म्हणजे काय काय टॉपिक राहिले ते टॉपिक सगळे म्हणजे रिपीट करून घेतले सगळे. आणि मग नंतर सुरुवात केली मॉक द्यायला जनरल बँकिंगचे आपले. मग डायरेक्ट आणि क्वांटला नेमकं तयारी क्वांटची कशी केली बेसिकली सांगायला गेलं तर तुम्ही सांगा मला जरा क्वांटची तयारी. क्वांटला काय पहिला सगळे टॉपिक कव्हर करून घेतले सगळ्यात पहिला आणि मग बेसिक पासून सुरुवात केली क्वांटसाठी. आणि मॉक वगैरे रेग्युलर बेसिस देत राहिलो आणि त्याचा अनालिसिस घेऊन सरांशी वगैरे चर्चा केली अनालिसिस करत वगैरे चालू केली क्वांटची तयारी. बरं रिझनिंग बद्दल काय सांगता? रिझनिंग माझं पहिल्यापासून जरा स्ट्रॉंग आहे त्यामुळे मग फक्त प्रॅक्टिस रिझनिंगला काय लेक्चर एवढे जास्त नाही घेतली कोण फक्त प्रॅक्टिस फोकस केला. प्रॅक्टिस अभ्यास करताना नेमकं शेड्यूल कसं असायचं दिवसभराचं तुमचं? कारण 3 पोस्ट निघले तेवढ्या कमी वयात म्हणलं काहीतरी वेगळं तुम्ही करत असणार. वेगळं तर काय नाही 9 वाजता उठणे जास्त नाही लवकर उठत म्हणजे 8-9 पर्यंत लॅबला असायचो मी. सगळे मला म्हणायचे निवांत उठतोय काय आहे का नाही टेन्शन काय मला टेन्शन येत होतं पहिला म्हणजे मी सरला पण भरपूर भेटलो की मला खूप टेन्शन येते सर बाकीच्यांचे म्हणजे एका पहिल्या इंटरव्ह्यूला रिझल्ट आले ना लास्ट इयर माझ्या बरोबरच्या मित्रांचे. मी म्हणलं सर पहिल्या इंटरव्ह्यू रिझल्ट आले मी 4-4 5-5 इंटरव्ह्यू देते अजून इथं क्लर्क पण निघेना. सर म्हणले नाही निघेल म्हणले इथून पुढे निघायला चालू होतील म्हणजे तुझे एकदा स्टडी पूर्ण झाला ना काय नाही म्हणले होऊन जाईल. मग दिवसात उठायचं सकाळी 9-10 वाजतापर्यंत सकाळ इंग्लिश सकाळ फ्रेश मध्ये असं इंग्लिश रिडिंग वगैरे करायचे आणि एखादी फ्रीज मॉक देऊन टाकायची सकाळी फ्रीज मॉक दिली मग त्याच्या थोडंफार करायचं दुपारी जेवण करायचं रिटर्न आले की मग झोपायची टाइम व्हायचं मग आणि घ्यायची मॉक मेनची वगैरे मॉक घ्यायची बाकी काय नाही फक्त मॉक द्यायचा त्याचं प्रॉपर अनालिसिस करायचं एवढं मला ठरायचं आणि संध्याकाळी मग आपण 5 पर्यंत करायचं स्टडी ब्रेक घ्यायचा थोडाफार तिथून पुढे मग जीए वगैरे करून टाकायचं. ग्रुप जीएचं ना जीए साठी काय करत होते तुम्ही? जीएला रेग्युलर बेसिसवर करत होतो आणि रेग्युलरचे लेक्चर करत होतो आणि वीकली पीडीएफ वगैरे वाचत होतो. तसा आमचा ग्रुप होता बऱ्यापैकी लोक म्हणजे दोघं होतो आम्ही. मी मगाशी हसलेलो तुम्ही व्हिडिओ हसलेलो बघितलं असेल ह्यांच्याच ग्रुप मधले अजून एक विद्यार्थी आहेत त्यांना पण आपण बोलू थोड्या वेळातच. ठीक आहे तर आहे का त्या आलेल्या आहेत त्या तिथं आलत्या म्हणून मगाशी हसवाल त्यांना देखील. बरं असं चला जीए बद्दल आपण बोलत होतो. जीएची तयारी कशी केली सांगा जरा. रेग्युलर बेसिसवर केली होती पहिल्या स्टार्टिंगला म्हणजे रेग्युलरची स्टॅटिक पहिला मग क्लिअर नव्हतं ना माझं लास्ट एफओ केलं होतं तेच प्रॉब्लेम आणि तुम्ही लेक्चर माझे बुडवलेले उठून जात होतो मधूनच म्हटलं आपल्याला एफओ करायचा आहे. मग ते पहिल्या पण सगळे लेक्चर स्टॅटिकचे सगळे कव्हर करून घेतली बँकिंग अवेअरनेस वगैरे. आणि ह्या वेळेला मग आता म्हणजे स्टार्टिंगचा हा सीझन होता ना त्याच्यामध्ये रेग्युलर लेक्चर करत होतो आणि आता शेवटला काय केलं डायरेक्ट विकली चालू केला स्टडी एकदम विकली आज करून टाकलं. आता मला सांगा खूप सारे मुलं काय म्हणतात की आमची प्री निघत नाही सर मग जनरल अवेअरनेसची तयारी आम्ही ज्यावेळेस प्री निघायला लागली तेव्हापासून करतो. तर तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर जीएची तयारी सुरुवातीपासून केली पाहिजे की प्री निघल्यानंतर? नाही सुरुवातीपासून केली पाहिजे. सुरुवातीपासून केली तर स्कोर येतो जीएला शेवटला केलं तर मग पास होईल तुम्ही. पास व्हायपर्यंत करायचं झालं तर शेवटला करा तुम्ही काय नाही विषय एवढा पण स्कोर करायचा असेल तर पहिल्यापासून करावे लागेल तुम्हाला. आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवा मित्रांनो काय की तुम्हाला आता खूप सारे म्हणजे जवळपास इथं छत्रपती संभाजीनगर असेल किंवा बँकिंगची जी तयारी करतात मुलं त्यातले 90% मुलं अशी आहेत की जी जनरल अवेअरनेसची तयारी काय करतात रे ज्यावेळेस तुमच्या म्हणतात की आता काय करायचं अजून आमची प्रीच नाही जीएची तयारी काय करायची आम्ही प्री निघल्यानंतर जीएची तयारी करू म्हणतात.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाला म्हटलं तसं, जर तुम्हाला जीए मध्ये कट ऑफ काढायचा आहे तर प्री नंतर तुम्ही तयारी स्टार्ट करा, जीएची रिडिंग वगैरे मॅगझिन वगैरे वाचायला सुरुवात करा. पण तुम्हाला जीए मध्ये स्कोअर करायचा असेल तर डे 1 पासून जनरल अवेअरनेसची तयारी करावी लागेल. ठीक आहे, बरं असो. आता मला सांगा, तुम्हाला आपला संकल्प एज्युकेशनचे तुम्ही आता विद्यार्थी आहेत आपल्या हक्काचे, ठीक आहे, शिक्षकांची साथ कशी लाभली तुम्हाला ह्या जर्नीमध्ये तुमच्या 1.5 वर्षाच्या? भरपूर साथ लागली शिक्षकांची. मला म्हणजे पहिला कसं वाटायचं ना, मला कधी काय होत नाही, मला असं तसं झालंय. हे प्रशांत सरांकडे, सर काय करू, ऍग्रीच करू काय नाही वर्षी, पण नको सर मला नाही, जनरल बँकिंग कर तू, चांगला आहे तो जनरल बँकिंग कर. मध्ये शेती सरांकडे येऊन भेटायचं, तुम सगळ्या शिक्षकांना भेटायचं, म्हणजे काय करावं सर, काय करावं, कर रे कर, काय तर होते तुझं, सगळे सांगायचे म्हणजे होऊन जाईल, चांगला स्टडी कर. बाकीचे नाही त्यांचे झालं, तुझं काय म्हणते असं म्हणायचं सारखे मला, तू फिक्स आहे रे, तू फिक्स आहे. नुसतं म्हणताय म्हणलं माझं काय होत नाही म्हणलं, सिलेक्शन नुसतं चालू आहे म्हणलं आपला स्टडी सगळ्यांचा. नाही म्हणजे सर करा, सगळ्यांचे मार्गदर्शन लाभले, आता झाले बऱ्यापैकी. सिलेक्शन झाल्यानंतर घरच्यांची काय रिएक्शन होती? सांगितलं घरी म्हणलं असं असं झाले म्हणलं, घरात म्हणजे काय पोस्ट आहे, मी म्हणलं असं म्हणजे पहिला पीओचा लागला ना रिझल्ट, म्हणलं असं आरआरबी पीओचा पोस्ट आहे आणि स्केरवनची पोस्ट आहे म्हणलं असं. मग घरामध्ये कसं वाटतं तुला, म्हणलं आहे ठीक आहे, म्हणजे घरातल्या एवढं माहिती ना कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत, कसं कसं काय, म्हणजे मग घरात सांगितलं असं पोस्ट आहे, एवढं पेमेंट आहे, गव्हर्नमेंट बँक वगैरे आहे असं. मग घरचे खुश आहेत, म्हणजे बरं झाले, म्हणजे तुझा निर्णय बरोबर झाला, चांगले बोलले मग घरचे. ह्या अगोदर सरकारी पोस्ट कोण लागलेलं का घरचे? म्हणजे पप्पा एसटी डेपो मध्ये निम सरकारी, निम्न सरकारी. आणि आई काय करते? हाऊस वाईफ आहे. हाऊस वाईफ आहे. ओके. आणि तुम्ही एकटेच आहे? हो. चांगली गोष्ट आहे. मित्रांनो बघा, आता वय 23 आहे, ठीक आहे. मी 23 वय का मेन्शन करतो माहितीये का? खास करून लक्षात ठेवा, कारण लोकांचा एक भ्रम असतो की बँकिंग करायला का म्हणतात नुसतं वर्षभर 1.5 वर्षाच्या तयारीत रिझल्ट येऊ शकत नाहीये, 2-3 वर्ष जातात, 2-3 वर्ष जातात, तर काही नसतं तसं. लक्षात ठेवा, योग्य गायडन्स घेतला, प्रॉपर तुमच्यात इच्छाशक्ती असली, मेहनत करायची, प्रॉपर तयारी केली तुम्ही, तर तुमचा नक्की आहे का रिझल्ट येतो म्हणजे येतोच. ते तुम्हाला आहे का कुणालचे काय रे जिवंत उदाहरण आहे तुमच्या समोर आणि रिझल्ट आहे तुमचा. हा बोला ना, बोल. मुलं काय म्हणतात कॉन्ट्रेनिंग आपण चांगलं करून ठेवावं. कसं होतं, फायनलला समजा तुम्हाला प्रेशर वगैरे आला, कॉन्ट्रेनिंगला काही जमत नाही आपल्याला, समजा आपण इंग्लिश वगैरे चांगला असेल, इंग्लिश जे तर आपल्याला स्कोर होतो. त्याचं उदाहरण सांगतो मी, मला आरआरबी पीओ मेन्सला 11 मार्क आहेत रिझनिंगला 11 मार्क पीओला? पीओला मेन्सला 11 मार्क रिझनिंगला आहेत, आणि ओव्हरऑल माझा स्कोर आहे 91. 11 मार्क पासून 91 कसं काय? 29 रिझनिंग इंग्लिशला आले, 29 इंग्लिशला, आणि 21 पॉईंट काय तर समथिंग जीएला आले, झाले 50 मार्क. बघा, मी बॅच मध्ये जे मुलं आता आपल्या बॅच मधले लेक्चर बघत असतील त्या मुलांना आहे का, आता मी हे जे वाक्य आहे का तुमच्या कानावर कधीतरी कधी ऐकलं वाटलं असेल, काय म्हटलेलं मी तुम्हाला, की हा म्हटलं तसं की क्वांट रिझनिंग पेपर जर नो डाऊट क्वांट रिझनिंग पण करणं गरजेचं आहे, पण पेपर अवघड आला तर तुम्ही काय करणार? जर तुम्ही इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस 2 विषय जर स्ट्रॉंग केले, लक्षात ठेवा, हा, तर आहे का तुम्हाला काय होतं की चांगला स्कोर करू शकता. आणि कधी कधी काय होतं, क्वांट रिझनिंगची तुमची म्हटलं तसं प्रेशर हँडल होत नाही मुलांना. क्वांट रिझनिंगची तयारी जरी तुमची चांगली असेल पण प्रेशर मध्ये आले, नाही सुटलं, पझल एखादं जमलं नाही, तर मग काय, त्या टायमाला इंग्लिश आणि जीए पाहिजे म्हणजे पाहिजे. आता 29 इंग्लिश आणि जीए मध्ये 21, तर दोन्ही मिळूनच 50 आहे का मार्क पडलेले आहेत त्याला आरआरबी पीओला. ओव्हरऑल 91 मार्क आहेत आणि त्याचा रिझल्ट आलेला आहे. ठीक आहे, तर अजून काय सांगायची इच्छा? एवढंच बस. विद्यार्थ्यांना काय सल्ला द्यायचा? काय ना, ऍग्रिकल्चर स्टुडंट असतील किंवा इन जनरल बाकीचे आपले विद्यार्थी, त्यांना मला काय वाटतंय की मुलांना बघावं आपल्याला काय जमतं बऱ्यापैकी, उगाच हे म्हणते हे कर, ते म्हणते ते कर, असलं काय करत बसायचं नाही, आपल्याला जे जमते ते करून टाकायचं, संपला विषय. म्हणजे कसं होते, आता बघू ऍग्री करतात मुलं 2-2, 3-3 वर्ष, होय बाबा आपल्याला जमत नाही मग सोडायचं, सरळ सांगायचं सर ना, काय सर काय तुम्हाला म्हणजे जज करणार नाही कोण मला, सरळ सांगायचं मला जमत नाही सर ऍग्री, मी असं हे करेन, किंवा मला जनरल बँकिंग जमत नाही सर, मी पूर्णपणे ऍग्री शिफ्ट होणार आहे, सांगायचं सरांना, सरळ आपला निर्णय स्वतः घ्यायचा. बरोबर आहे, सत्सग विवेक बुद्धीने डिसिजन घ्यायचा आणि योग्य तो आहे का म्हणजे गोष्टी करायच्या. थोडक्यात तुमचा किती जणांचा ग्रुप आलता इथं बँकिंगला? म्हणजे आम्ही कॉलेजवाले तर दोघंच होतो, म्हणजे माहितच नव्हतं ना कॉलेजवाल्यांना बँकिंग वगैरे काय, मला बँकिंग कॉलेजमध्ये माहितच नव्हतं. तरी मग आम्ही दोघं जण आलो होतो. एक फ्रेंड आता घरी गेला, तो म्हणजे त्याला जरा हे झालं, म्हणजे जेवण खाण्यावर हे झालं, गेला घरी. म्हणजे बाकीचे एक फ्रेंड वगैरे ग्रुप वगैरे झाला आमचा चांगला, आता बऱ्यापैकी सगळे म्हणजे सिलेक्टेड आहेत बऱ्यापैकी ग्रुपमध्ये. आणि तुम्हाला म्हटलेलं ह्याच्या ग्रुप मधले अजून एक मेंबर, ठीक आहे, सिंगर आपल्या संकल्प एज्युकेशनची, तिचं देखील सिलेक्शन झालेलं आहे, ती देखील इथंच आहे, तिला बोलवतो मी. मला ऍक्च्युअली नाव लक्षात येणार, मी नाव विचारलं. या, तर चला, काय सांगसाल, कसं वाटतंय तुम्हाला, जरा तुमचा अनुभव आहे का शेअर करा शॉर्ट मध्ये. रिझल्ट आल्यानंतर आता खुश आहे सर, खूप खुश आहे. घरी पण सगळे खुश आहेत एकदम. घरी खुश. किती वर्ष तुम्ही तयारी केली? 1.5 वर्ष सोबतच. चांगलं बाबा. आणि तुम्ही कुठल्या बँकेत आला? आरआरबी पीओ आलाय आणि युनियन बँक ऑफ इंडिया क्लर्क. म्हणजे आयबीपीएस क्लर्क तुमचं आयबीपीएस क्लर्क. सोबत आहे का मित्रांनो, तयारी करत होते, दोघांचाही रिझल्ट आलेला आहे. ह्याच्या 3 पोस्ट, ह्यांच्या 2 पोस्ट, इथंच 5 पोस्ट आहेत.
ठीक आहे. आणि अजून तयारी सोडलेली नाहीये ह्यांनी. अजून एक 5 तरी घेऊन जातात. बायोडाटा आपला स्ट्रॉंग करून टाकणार आहे ते. म्हणजे कसं लग्नाला प्रॉब्लेम नको. बरोबर आहे का नाही? हो, अजून लांब आहे. कधी प्लॅन आहे खरं लग्नाचा? लांब आहे अजून भरपूर. तरी डिसिजन घेतला असेल की? अजून 4 वर्ष तर नाही. अजून लई मोठे पोस्ट काढायचे आपल्याला. ठीक आहे ना, पोस्ट काढली. पण 4 वर्ष लग्न नाही म्हणलं किती अवघड. ठीक आहे. आपलं काय वय किती आपलं? 26. ओके. मग काय घरच्यांचं प्रेशर होतं का तुम्हाला? आता वय 26 तुमचं, की घरच्यांनी साथ दिली तुम्हाला, सपोर्ट केला? हे माहित नाही. असं की मी बाकीच्या मुलींचं ऐकते की खूप प्रेशर असतो की नाही तू एवढेच दिवस थांब आणि एवढेच दिवस करू शकते तू. तर माझ्या बाबतीत तसं नव्हतं. माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केले. तुला करायचंय, तुला आत्ता टाईम आहे, तू कर. एका पॉइंटला असं होतं त्यांचं पण कधी की म्हणजे नाही का आता माझे एफ-ओचे वगैरे रिझल्ट गेले तेव्हा त्यांना असं वाटत होतं की बघ काय होतंय का नाही तर ठीक आहे दुसरं प्रायव्हेट कर काहीतरी असं. पण आता हे रिझल्ट आल्यावर की त्यांना पण छान वाटतं. चांगली गोष्ट आहे. प्राऊड फील झालं थोडक्यात त्यांना आता. चांगली गोष्ट आहे. बघा आता ह्याच्यात लग्नाला टाइम आहे आता. ठीक आहे. नाही मुलांचं असतंय तसं. आता कसं असतं बघा, सगळ्यात जास्त माझं म्हणणं आहे, ठीक आहे, टू बी फ्रँक सांगायला गेलं तर लग्न आहे का, आता मुलींचं कसं असतं की पोस्ट नाही निघली तर त्यांचं लग्न लावून देतात. ह्यांचं लग्नच जेव्हा होते पोरांनो तुमचं तेव्हा तुमची पोस्ट निघेल. ठीक आहे. त्याच्यामुळे ज्याचं ज्याचं वय होत चाललेलं आहे 24-25 वय, त्या ह्यानं तर आहे का अभ्यास चालू करा तुम्ही. येते लक्षात. बरं असो, चला थँक्यू आपल्याबद्दल बोलल्याबद्दल, तुमचं मनोगत व्यक्त केल्याबद्दल. आणि खूप साऱ्या मुलांना आहे का प्रेरणा भेटेल. तुमची जर्नी ठीक आहे, शॉर्ट बट स्वीट जर्नी राहिली माझं म्हणणं आहे. 1.5 वर्षात एवढे रिझल्ट काढणं नॉट अ जोक. तुमच्या दोघांना पण उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. थांबवा आता इथं आपण.